निवडणूक चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी निकाल यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। याचिकेद्वारे ही मागणी करण्यात आली। निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 ला शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलं होतं। या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या वतीने ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं। निकाल लागेपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। तर आज होणाऱ्या सुनावणीत नेमकं काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं। वकील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि टीम ही सर्व कार्यरत आहे, तयार आहे। उद्या अशी अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टामध्ये ही फार लांबलेली जी काही न्याय प्रक्रिया आहे त्यावर कुठेतरी खऱ्या अर्थानं न्याय मिळेल आणि महाराष्ट्र सुटकेचा निश्वास सोडेल अशी अपेक्षा आहे। आम्हाला आशेचा किरण अजूनही आहे की न्याय देवता आम्हाला न्याय देईल। या देशाच्या संविधानाचं, घटनेचं आणि पक्षांतरासंदर्भात जो कायदा बनवला आहे त्या संदर्भात न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल ही आम्हाला आजही आशा आहे। आम्ही जे मगाशी म्हणालो, आपली न्यायव्यवस्था ही प्रतिष्ठा गमावून बसलेली आहे। ती ह्यामुळे शिवसेना गेली 3 वर्ष न्यायासाठी झगडते आहे, 4 वर्ष झगडते आहे, कायदेशीर लढाई करते, पण आम्हाला तारीख पे तारीख न्याय मिळत नाही। त्याच्यामुळे आधीचे सर्व सरन्यायाधीश जोडे खायच्या लायकीचे होते। या संदर्भातले अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, 8 ऑक्टोबर 2022 ला दोन्ही पक्षाचं चिन्ह गोठवण्यात आलं होतं। आज 8 ऑक्टोबर 2025 आहे। कंप्लीट 3 वर्षाचा कालावधी गेलेला आहे। या केसमध्ये अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले। खरं तर या सगळ्यांच्यामध्ये घटनापीठही बसलं होतं, ते म्हणजे आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या संदर्भात। त्यामुळे ही केस थोडीशी लांब राहिली। ते प्रकरण पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलं, विधानसभा अध्यक्षांनी त्यावरती निर्णय घेतला, पुन्हा ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आलेलं आहे। ते प्रकरण देखील प्रलंबित आहे। शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता अशी एकत्रित ही सुनावणी आहे। आज जी सुनावणी होणं अपेक्षित आहे ती शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात आहे। दुपारी साधारण 12 नंतर या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी अपेक्षित आहे। मात्र आज सुनावणी होते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर जानेवारीच्या आसपास या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही तात्काळ सुनावणी घेऊ असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं। यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होता की ठाकरे गटाचं म्हणणं असं होतं की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्या दरम्यान या सगळ्या संदर्भाची सुनावणी अद्यापर्यंत झालेली नाहीये। त्यामुळे तुम्ही पक्ष आणि चिन्ह जे शिंदे यांना देण्यात आलेलं आहे ते गोठवण्यात यावं। मात्र ही मागणी जी आहे ठाकरेंची ती फेटाळण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये तातडीची सुनावणी घेतो। ऑगस्ट 20 ची या संदर्भामध्ये तारीख पडली, मात्र या सगळ्या संदर्भामध्ये तेव्हाही सुनावणी पूर्ण होऊ शकली नव्हती। आता या सगळ्या संदर्भामध्ये आजची तारीख पडलेली आहे 8 ऑक्टोबर 2022 ला पक्ष आणि चिन्ह दोन्ही गटाचं गोठवण्यात आलं होतं आणि त्यानंतर 8 ऑक्टोबर 2025 ला आज या सगळ्या संदर्भामध्ये फायनल सुनावणीला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे। कदाचित आज सर्वोच्च न्यायालय म्हणू शकतं की या संदर्भामध्ये आम्ही थेट वेळापत्रक तयार करून देतो आणि मग भविष्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये सलग 3-4 दिवस सुनावणी होईल आणि निर्णय जो आहे तो राखून ठेवला जाईल। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्या अगोदर ठाकरे गटाला काही दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळं या सगळ्यामध्ये जर ठाकरेंना हातात मशाल घेऊनच ही निवडणूक सामोरं जावं लागणार आहे अशी चिन्ह आहेत। त्यामुळे आज काय होतंय यावरती ठाकरेंच्या या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसोबतच जर आपण पाहिलं तर आगामी काळातील निवडणुकांचं चिन्ह देखील ठरवली जाणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणी दरम्यान ठाकरे पुन्हा तेच म्हणतायत का की शिवसेना पक्षाचं म्हणजे मूळ शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाला देण्यात आला त्या पण पक्षाचं चिन्ह गोठवण्यात यावं का। मात्र खरं तर तो जो आयोग होता तो मागच्याच वेळेस फेटाळण्यात आला होता। त्यामुळे आजच्या सुनावणी दरम्यान प्लेडिंगला सुरुवात होईल आणि त्यानंतर निर्णय राखून ठेवण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज सुनावणी होते का आणि सुनावणी दरम्यान साधारण वेळापत्रक ठरवलं जातं की थेट सुनावणीला सुरुवात होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। बरं, धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।